अय्याची काही नाही रे, मी तुला वचन दिलं होतं ना, या सगळ्यांनी मी कोलमडून नाही पडणार. पण एक एक दिवस असा येतो ना श्री, की सकाळपासून डोळ्यातलं पाणीच थांबत नाही. आठवणी यायच्या थांबत नाही. आणि आता तर त्या आठवणींमध्ये जान्हवी असते. पण जान्हवीला आपली आठवण येत नाही रे. अय्याची जान्हवी फक्त आठवणी विसरली, प्रेम नाही. आणि मनामध्ये प्रेम असेल ना तर आठवणी पुन्हा नव्याने निर्माण करता येतात. अय्याची आठवणी म्हणजे काय सांग ना मला. फक्त काही घटना असतात, पण प्रेम ही भावना असते जी कायमस्वरूपी असते. जान्हवीनं आपल्या घरी येऊन काय केलं सांग मला. तिनं आपल्याला काही काही घटना दिल्या, आपल्याही नकळत, खूप महत्वाच्या घटना. पण त्यातल्या काही घटना आपण कालांतराने विसरू किंवा त्यातल्या अगदी क्षण क्षण आपल्या लक्षात राहील असं नाही. पण एक गोष्ट जी आपण कधी विसरू शकणार नाही ती म्हणजे तिनं दिलेली भावना, तिनं दिलेलं प्रेम. अय्याची जान्हवीने या घरातल्या कोणाला आत्मविश्वास दिलाय, कोणाला नवी उमेद दिली, कोणाला नाती टिकवण्याची उर्मी दिली. आणि याही पेक्षा महत्वाचं जर काही तिनं दिलं असेल ना तर घराला दिलेला आनंद आहे. हा आनंद आपण जोपासायला हवा. खरं आहे श्रीचं, पण त्या आनंदाची, तिच्या प्रेमाची कदरच केली नाही असं होईल नाही. अय्याजी मी तुला वचन देतो, तुझ्या वाढदिवसाला मी जान्हवीला घरी घेऊन येईन. काय श्री, श्री तू खरं सांगतोयस? हो हो हो, पण त्याआधी मला तुमच्याकडून एक वचन हवंय. ती घरी येण्याआधी किंवा इथे आल्यानंतर तुम्ही डोळ्यातनं पाणी काढायचं नाही. तू माझ्या सुनेला घरात परत आणणार असशील ना, तर मरेपर्यंत आनंदी राहण्याचं वचन देते मी तुला. अय्याजी सून म्हणून ती घरी येईल की नाही मला माहित नाही, पण तुझ्या वाढदिवसाला मी तिला घरी नक्की घेऊन येईन इतका शब्द मी तुला देतो. पांडुरंगा बाबा, अहो काही हवंय का तुम्हाला? आणून देऊ का? नाही रे, काही नको. जानू आली नाही रे अजून. मग काय शोधायला जाते आता तिला?
मी इथे दरवाजामध्ये उभा राहिलो तर तुला काही त्रास होणार आहे का? मला कशाला त्रास होणार आहे? येऊ दे ना, येऊ दे. तळणीताठी पोर वाटेल त्या वेळेला येऊ देत. मला कशाला काही त्रास होतोय? आणि मग तुम्ही दोघे जण बसा हातावर हात घेऊन. उद्या जर काही इकडचं तिकडे झालं ना की मग कळेल. आई अगं होतो एखाद दिवस उशीर, येतच असेल ताई. व्हायला काय रे, व्हायला काय काही होऊ शकतं, ते आपण पाहिलंच आहे ना. अहो तुम्ही कशाला उगाच उभं राहून तुमचे पाय दुखवून घेताय? ती येईल तिच्या यायच्या वेळेला. तुम्ही बसा. आई असं का बोलतेस तू? पिंट्या, अरे तळणीताठी पोरती, त्यातून आजारी, जळता निखारा असतो, जळता निखारा. काही आजारी नाहीये जानू. पिंट्या, बाबा परत फोन लागतोय का बघ तिचा. बाबा आत्ताच फोन केला होता, फोन लागत नाहीये तिला. तुम्ही बसा, मी बघून येतो. आता तू कुठे चाललायस पावसा पाण्याचा? आई बाहेर पावसाचा टिपूस नाही. बाबा आलोच. त्यापेक्षा गोखल्यानं फोन कर आणि विचार, त्यांनीच पळवून नेली नाही ना? ते कशाला पळवून नेतील? लग्नाची बायको आहे ती त्यांची. चांगली मानाने नेतील तिला. वाट बघा, मानाने परत नेतील म्हणे. निकामी सून ते कशाला परत करतील? आपल्या पोराचं दुसरं लग्न लावून देतील. ते पक्की धूर्त माणसं आहेत ती, मी बरोबर ओळखते ना. आई तू गप्प बस, उगाच काहीतरी बडबडू नकोस. तुझ्या बहिणीला टाकतील ना पिंट्या, तेव्हा कळेल. आणि कुणीही कुणाचं नसतं. आमच्या मागे कोण पोसेल तुझ्या बहिणीला? मी. असं काही झालं ना तर मी सांभाळेन माझ्या ताई. हो, तुला तुझा संसार नसणार? नाही, मला लग्न करायचंच नाही, संसारच नकोय मला. डोक्याला झिकझिक नुसती. फोफाड पुढी ना पिंट्या, असलं काही बोललास ना तर याद राख, सून म्हणजे लक्ष्मी आली पाहिजे या घरात. कुणी दरिद्री घेऊन आलास ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. आई तू वाटेल ती बडबड करत बस, मी जातोय. या या आला. कुठे होता इतका वेळ? अगं मी जरा, बरोबर अशा वेळेला तुझा फोनही लागत नाही. अगं मी रोजच उशीर आहेत असल्यासारखी का बोलतेस? हे बघ, आपण नाही धड. तिन्ही सांजेच्या वेळेला ऑफिस सुटल्यानंतर तडक घरी येत जा बाई, नाही तर माझ्या जीवाला नुसता घोर लागून राहतो. आई चूक झाली माझी, पण असं का म्हणतेस तू? धड नसायला काय झालंय मला? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? डोकं गेलंय तुझं कामातून. कला, तू जरा गप्प बसणार आहेस का? जानू, बाबा एक मिनिट, आई असं का म्हणते? मला कळलं नाही. म्हणजे? अगं काही नाही, तुला उशीर झालाय ना, तू आज जाऊन हातपाय धुवून घे बाळा, जेवायला उशीर होतोय ना आपल्याला. कला, तू जरा गप्प बसणार आहेस का? तिला श्वास घ्यायला देणार आहेस का तू? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच हवेत तुला. जा बाई जा, ते म्हणतायत ना, जा जा बाळा जा. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, हो हो आई ग, पाहिलं? पोरगं झोपलं माझं. विचार अगदी पडल्या पडल्या ना घोरायला पण लागला. खूप थकतो ना तो हल्ली. आता ना कानाशी अगदी बँड जरी वाजवला ना तरी जाग यायची नाही त्याला. जानू, रागावलीस माझ्यावर? अगं मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं तुम्हाला, पण दिवस बरे नाहीयेत ग बेटा. आणि मी काळजीपोटीच बोलते ना.
आणि सावत्र आई असले तरी मी आई आहे तुझी. रागावली नाहीयेस ना माझ्यावर? नाही रागवली मी. वाटलंच मला, तू नाहीच रागावणार माझ्यावर. समजूतदार आहेस तू. तुम्हाला कधी वाटतं एकटं? वाटतं, पण मला ना माणसं आवडतात. म्हणजे मला त्यांना ऑब्झर्व करायला आवडतं. आणि मग एकदा का हा सगळा विचार करता आला की कुणाचा रागच येत नाही. मग सगळं समजून घेता येतं. तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात. आता कोण एवढ्या रात्रीचा फोन करतय? इथे धड नीट ऐकू पण यायचं नाही. हा आले. हॅलो. जानू, एवढाच वेळ काय तो आपल्याला शांतपणे बोलता येतं. ठेव ठेव, पुरे झालं. पिंटाई आजकाल लवकर झोपतो नाही रमून? हो ग. तू कुठे गेली होतीस बाळा? बाबा, ते श्रीरंग गोखले आहेत ना, ते आज पुन्हा भेटले होते. ते ना खूप डिप्रेस होते, रडत सुद्धा होते. मला वाईटच वाटलं. म्हणून मी असा विचार केला की जर 10 मिनिटं त्यांच्याशी बोलले तर कदाचित बरं वाटेल त्यांना. म्हणून त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला गेले होते आज सुद्धा. अगं मी तुला कारण अजिबातच विचारत नाहीये, पण काळजी वाटतेस ना बाळा. चुकलंच माझं, मी कळवायला हवं होतं. बर काय म्हणतायत तुझे ते श्रीरंग? बाबा, खरं तर ते खूप सेन्सिबल आहेत. असं असताना एका लग्न झालेल्या बाईसाठी मला तर आश्चर्यच वाटतंय त्यांचं. म्हणजे नीट काही कळलं नाही मला, पण ते म्हणत होते की ती त्यांना विसरलीये आणि आज ती त्यांच्या आयुष्यातून गेल्यानंतर त्यांना तिची किंमत कळलीये. असं सगळं ते मला. बाबा, काय झालं? काही नाही ग. तुझ्या आईची आठवण झाली. ती होती ना तोपर्यंत मीही असाच तिला गृहीत धरून वागायचो. पण ती गेल्यानंतर मात्र तिची उणीव भयंकर त्रासदायक वाटायला लागली. असा एकटेपणा कुणाच्याच वाट्याला नको यायला. पण तुमच्याही नाही आणि त्यांच्याही नाही. पण खरंच त्यांची अशी परीक्षा घेतली जायला नको होती. मला कसं माहित? अगं म्हणजे तूच सांगितलंस ना आता मला. त्यावरून अंदाज बांधत होतो मी. बाबा, मी त्यांच्या बरोबर कॉफी प्यायला गेले याचा राग नाही ना आलाय तुम्हाला? नाही ग बाळा. हे बघ जानू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्यातूनही आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यातले दुःखाचे क्षण जर 2 घटका हलके होत असतील ना, तर ते पुण्याचं काम मानावं आणि करावं ते बाळा. बाबा, पण चांगल्या माणसांच्याच बाबतीत असं का होतं? खूप मोठी सहनशक्ती असते बाळा त्यांच्यात. साधू संत देखील सुटले नाहीत या परीक्षेतून. बाबा, ते श्रीरंग आहेत ना, ते डेड एंड समोर उभे आहेत. म्हणजे काहीच साध्य होणार नाहीये. नाही बाळा, मानला तर डेड एंड, पण हिम्मत असणारी माणसं त्यातून देखील मार्ग काढतातच. यातून काय मार्ग काढतील ते? निघेल. त्यांचं प्रेमच त्यांना काहीतरी मार्ग दाखवेल. पण त्यांचं प्रेम त्यांना मिळेल का हो बाबा? हो, म्हणजे मिळावं अशी इच्छा आहे. त्यांच्या वाट्याचं सगळं दुःख, सगळे भोग माझ्या वाट्याला येऊन देत आणि त्यांना त्यांचं प्रेम परत मिळून दे. बाबा,
अहो इतके काही जवळचे नाहीयेत ते आपल्याला. मी मी फक्त कॉफी प्यायला गेले होते आणि तेही माणुसकी म्हणून. अगं मी सुद्धा माणुसकी म्हणूनच म्हणतोय. या जगात देव असेल ना तर त्यांना त्यांचं प्रेम नक्की परत मिळेल. नक्की मिळेल बाळा. अगं जानू, अगं अनिल रावांचा फोन होता. ते ऐक ना, ते काय ते म्हणत होते उद्या अनिल राव सांगत होते ते मुद्दाम मुद्दाम करा अगदी सगळं. माझं ऐकायला लागून आहे ना. अगं माझ्या डोक्यात पडेल ना, तिकडे कर ना. काय पण कशासाठी आणलं? अरे ते काय करते? काय चाललंय तुझं? काय करायचंय? अरे ते जान्हवीचा प्रोग्राम आहे. पुरे झालं तर सगळ्यांनी ऐकावं म्हणून. चला तू आता इथं चहा ठेव. नाश्त्याचं बघूया. इथे ठेव ना साईडला. चल, बाजूला ठेवते आता नाश्ता करायचा. इथून येईल काय काय इथून काय तिथून काय? अगं हा ट्रान्झिस्टर कुठे ठेवू सांग. आता वरती बरा दिसेल. वरती नको, इथं हात बीत लागून पडायचा, फुटायचा. आई बघा कसं बोलतोय मला हा. अरे पण हे सगळं कशासाठी? अगं आई, जान्हवीचा आवडता प्रोग्राम येतो ना रेडिओवर, तो आपण सगळ्यांनी मिळून ऐकूया म्हणून मी हा जुना ट्रान्झिस्टर घेऊन आलो. रोज रात्री आपण छान कार्यक्रम ऐकूया नाही का? हो, जान्हवी सुद्धा ऐकते ना तो कार्यक्रम. हा, तो ऐकूया. तो कोण माणूस आहे तो दाखवा मला. हो आरजे दाखवणं तसं अवघड आहे, ऐकवता येईल. हा मग ऐकवा. मी काय म्हणते, रोज रात्री ना जेवणानंतर हाच कार्यक्रम ठरवून टाकूया आपण. म्हणजे जान्हवी परत आली ना की तिलाही चुकल्यासारखं नाही होणार. बेस्ट बेस्ट आयडिया. हा, तेवढीच नव्या गाण्यांची ओळख सुद्धा होईल. हा, आणि आपणही थोडा घसा साफ करूया. हा, सगळ्यांनी मिळून जुनी गाणी गाऊया ना. येस. काय का नर्मदा गाशील ना? काहीतरी काय नाही, जान्हवी म्हणाली तर गाशील, मी म्हणालो तर ईश. बघितलं साह्याजी, किती प्रेमाने करतायत हे सगळं. जान्हवी फक्त म्हणाली आणि कुठलाही विचार न करता हे करायला तयार झाली. हेच तर कुटुंब असतं ना रे श्री. एकमेकांसाठी सगळं करायचं. दृष्ट लागण्यासारखं घर आहे आपलं. फक्त जान्हवीची उणीव आहे. विघ्नेश्वराने मला सगळं दिलं, पण माझ्या श्रीशी असं नको होतं वागायला त्यानं. अय्यजी, विघ्नेश्वरांनी मला जे दिलंय ना ते जगात कुणालाही दिलेलं नाहीये. इतका लाडकाय मी त्याचा. अगं खरंच सांगतोय अय्यजी, जगामध्ये प्रत्येकाला एक आई असते. इथे मला त्यांनी 6 आया दिल्या आहेत. लोक एका मुलीच्या प्रेमात पडतात, तिच्या बरोबर लग्न करतात, तिच्याच बरोबर अख्खं आयुष्य घालवण्याचं तिला वचन देतात. मीही एका मुलीच्या प्रेमात पडलो, तिच्या बरोबर लग्न केलं, तिच्या बरोबर अख्खं आयुष्य घालवायचं तिला वचन दिलं. पण आता देवानं मला आणखीन एक संधी दिलीये. आणखीन एक संधी दिलीये तिच्या प्रेमात पडण्याची. तिला
तिला नव्यानं जाणून घेण्याची, तिला नव्यानं जिंकण्याची, तिच्याबरोबर पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची, तिच्याबरोबर नव्यानं संसार थाटण्याची संधी. आय्याजी, आय्याजी मला सांग ना, एकाच आयुष्यात अशी 2 वेळा संधी कोणाला मिळते? नाही, मला माहितीये की आत्ताची परिस्थिती खूप गंभीर आहे, पण माझ्या मनावर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि मला खात्री आहे की माझं प्रेम नक्की जिंकणार. माझी जान्हवी माझी बायको म्हणून आणि तुमची सून म्हणून या घरात नक्की परत येणार. त्याशिवाय मी स्वस्थ बसणारच नाही आता. आय्याजी, तुमचा आता परिस्थितीवर विश्वास नसेल ना, तर निदान माझ्यावर तर विश्वास ठेवा. मी माझा संसार असा हातून निष्ठू देणार नाहीये. आय वोंट लेट माय लव्ह डाऊन. नक्कीच नाही. जान्हवी नक्की बरी होणार. आणि समजा हे असं काही झालं नसतं ना, तरीही अशा अवघड वळणावरती मी तिचा हात सोडून देणं हे माझ्या प्रेमात आणि माझ्या संस्कारांमध्ये बसतच नाही. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत आणि कायम एकत्र राहू. कम व्हॉट मे.